मात्र काही लोक जबरदस्तीने गाड्या लावतात, तरी कृपया तसं काही करू नका. या ठिकाणी मुंबई पोर्ट आणि मुंबई महानगरपालिका या दोन बलाढ्य अशा संघात सामना चालू आहे. मित्रांनो, जनाबाई फाउंडेशन ट्रस्ट भानगर आणि सनेदेव मित्रमंडळ कुडावळे काजिवी यांच्या वतीने राबवण्यात आलेल्या त्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या ठिकाणी 9 संघांनी सहभाग घेतलेला आहे. तरी या 9 संघात मला वाटतं सर्वसाधारणपणे 30 ते 35 खेळाडू प्रो कबड्डीच्या लेवलवर खेळलेले खेळाडू या संघात सहभागी आहेत. आपलं भाग्य एवढं चांगलं आहे की आपल्याला प्रो कबड्डीच्या धर्तीवरचे खेळाडू आपल्याला त्यांचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आमचं पण भाग्य आहे की आमच्या या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत या चांगल्या चांगल्या संघांनी सहभागी होऊन, चांगल्या खेळाडूंनी सहभाग घेऊन आपल्या या परिसरात खेडेगावात आपल्याला प्रो कबड्डीच्या धर्तीवरचा असा राज्यस्तरीय कबड्डीचा थरार पाहायला मिळतोय. तरी मी आमच्या जनाबाई फाउंडेशन ट्रस्ट भानगर आणि सनेदेव मित्रमंडळ कुडावळे कादिवली यांच्या वतीने या सर्व संघांचे हार्दिक अभिनंदन करतो. राहुल काटिक यांची जवळ आपण होताना पाहतोय. बंगाल वॉरियर्स या संघाचे प्रो कबड्डीमध्ये आणि प्रतिनिधित्व केले, ज्याची कवळ आता झाली राहुल काटिक. तिसरी नंबर 14 राईट कॉर्नरला आपण पाहतोय. युवा लीग मध्ये जबरदस्त कामगिरी केलेला कॉर्नर संकेत खलाटे, मोहिते, शुभम शेळके जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या दिवसातला सर्वोत्कृष्ट खेळाडू आपण नंतर काही वेळानंतर डिक्लेअर करणार आहोत. सराईसाठी आपण पाहतोय जर्सी नंबर 12 पालघर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला मुंबई महानगरपालिका. थर्ड रे 22-13 बघूया निर्णायक सराय होणार का, आणि फायदा उचललेला आहे. 2 गुण 22 आणि 2 24. 24-13 7 गुणांची आघाडी. जवळपास पाहिलं तर 7 आणि 4 11. आणि मात्र मयूर कदम ज्याला आपण पाटणा पायलट्स करून पाहिलं, रायगड संघाचं वरिष्ठ संघाचा खेळाडू सौरभ पांडे पुन्हा एकदा सराईसाठी 24-14 10 गुणांची आघाडी आहे. राहुल खाटिक सराईसाठी जर्सी नंबर 14 लेफ्ट रेडर प्रो कबड्डीमध्ये बंगाल वॉरियर्सचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू सराईसाठी आपण पाहतोय. टू टच मगाशी एक छान असा पॉईंट घेताना आपण पाहिलं, आणि आता देखील एक जबरदस्त वेगळ्या प्रकारे बोनस टाकण्याचा प्रयत्न. व्हॉलिंटियर्सला विनंती राहील, आता हळूहळू प्रेक्षक या ठिकाणी येत आहेत. अजूनही त्यांना व्यवस्थित बसण्याची व्यवस्था करा. वरिष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक, त्यांच्याकडे शक्यतो खालची जी पायरी आहे त्या ठिकाणी शक्यतो ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची संधी द्या. आणि आपण वरती किंवा प्रेक्षक बसा, जेणेकरून त्यांना बाहेर जायचं असेल किंवा बसतील तर ते व्यवस्थित एन्जॉय करू शकतात. साहिल सराईसाठी आपल्या दापोलीचा अजून एक सुपुत्र, या अगोदर बीपीसीएल मधून रोहन उकेला पाहिलं, आता साहिलला आपण पाहतोय. पॉइंट बीएमसी हात लावला.
संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक इंदुजा हॉस्पिटल बँक ऑफ बडोदा या दोन्ही संघांनी खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं. सराईसाठी 4च्या कव्हरमध्ये राहुल गाडी जर्सी नंबर 14 आणि आता मात्र सक्सेसफुल कव्हर. Another big point for the team Mumbai Porters. They are leading by 10 points here, 25-16. I think 9 points leading. Jersey number 23. The another Raider is looking for another point. Let's see what kind of strategy, what kind of plan is looking for against DMC. Left corner ला टिपण्यामध्ये यश, चांगली फ्लाइंग किक आणि चांगला गुण मिळवला होता. जेसी नंबर 12 या खेळाडूला आपण पाहतोय पालघर जिल्ह्याचं ज्यांनी प्रतिनिधित्व केले आणि व्यावसायिक संघ बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी. आता मात्र पुन्हा एकदा साखळी सोडून आपण पाहिलं किरण मगर आणि जेसी नंबर 23 म्हणून पॉइंट आपण पाहिला. 17-26 सौरभ पांडे 6च्या कव्हरमध्ये बोनस ऑन आहे. सही करण्यासाठी सज्ज होताना धन कधी लक्ष त्या पद्धतीने आणि आता मात्र प्रमुख खेळाडू कॉर्नरला राहुल खाटेकला टिपण्यामध्ये यशस्वी. फर्स्ट अँड फ्युरियस 29 आणि इथे 27-10 गुणांची अजूनही आघाडी. साई माने उंच पुराचा चलाईपटू ज्या प्रकारचा फुटवर्क आपण पाहतो टेम्परामेंट आणि त्या अनुषंगानेचा प्रयत्न करत असताना मात्र दोघांना चपून निघून गेले. अँड 2 पॉइंट्स मुंबई पोर्टर्स. 19-30 चांगला पॉइंट. पॉइंट मुंबई पोर्टर्स. 30-19 लेफ्ट कव्हर इन ऍक्शन. डावा मध्यरक्षक 30-19 आणि आउट करण्याची संधी. आता जसं स्वीट आलेला आहे तो मात्र नक्कीच एक पॉइंट घेऊन जातोय. मगाही देखील आपण पाहिलं 32-19 1+2 ची संधी. मात्र आपला ऑलआउट वाचवायचं असेल संघाचं तर नक्कीच पॉइंट घेऊन जावं लागेल. बोनस प्लस टच पॉइंट जर घेऊन गेला तरच आपला ऑलआउट वाचू शकतो. बोनस तर मिळालेला आहे. बघूया एखादा टच घेऊन जातोय का आणि चांगला प्रयत्न होता उडी मारून बोनस मिळतोय. नाही का काम होतं आज उद्या जरा फायनलच आहे. 1-2-3 अटेम्प्टमध्ये पद्धतीने आपण पाहतोय. आजच्या दिवसातली पहिली सुपर रेड का जोरदार टाळ्या होत्या. 3 ग्रुप. जर्सी नंबर 14 इन एक्शन. सुपर के ऊपर धूपर. 39-20 आपल्या उंचीचा खूप चांगला फायदा आपण पाहतो उचलताना.
काही मिनिटातच या अगोदर पहिला आलो आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रयत्न करत असताना सुपर टॅकल ऑन आहे. कव्हर झाली तर 2 गुण मिळतील मुंबई महानगरपालिका या संघाला. त्या सदस्यांनी बघूया या ठिकाणी घेऊन जाणार. आता थोडासा वेट अँड वॉच. बँक ऑफ बडोदा इंग्लिश हॉस्पिटल यापूर्वी आपल्यासाठी पुकार देऊन झाला आहे. बँक ऑफ बडोदा इंग्लिश हॉस्पिटल सुपर टॅकलची संधी. सुपर टॅकल 2 पॉइंट्स. या सुपर टॅकलसाठी जोरदार टाळ हो गया. 2 गुण मिळालेले आहेत राहुलला. रिवायवल आपण जी पद्धत मध्ये संजीवनी पद्धत 3 पद्धती आहेत असं पाहायला गेलं तर 4 ते 5 कबड्डीच्या पद्धती आहेत. अमर पद्धती वेगळी आहे, जेमिनी पद्धती वेगळी आहे. ज्या पद्धतीमध्ये एखादा खेळाडू एक आऊट होऊन बाहेर जाणार, सगळे आऊट जाणार आतमध्ये. दुसरी पद्धत जेमिनी आपण पाहिलं तर एखाद्याकडून आऊट झाल्यानंतर आतमध्येच राहतो आणि मॅच खेळ पुढे सुरू होतो. मात्र आपण जो कबड्डीचा खेळ पाहतो ज्या पद्धतीला संजीवनी पद्धती म्हणतात. एखादा खेळाडू आऊट झाल्यानंतर बाहेर गेल्यानंतर त्याला जिवंत करण्यासाठी एखाद्या खेळाडू तुम्हाला आऊट करावं लागतं आणि त्यानंतर तो जिवंत झालेला खेळाडू आतमध्ये येतो, ज्याला संजीवनी पद्धती जो कबड्डीचा खेळ आपण पाहतोय. काल देखील मी म्हटलं की 60-70च्या दशकामध्ये वेगळं कबड्डीचं जे आपण बोनस 10 फूट आणि त्यानंतर बदल झालेला पाहायला मिळाला आपल्याला. आणि आज प्रो कबड्डीच्या धर्तीवर आज आता समुद्रापलीकडे कबड्डी गेलेली आहे आणि फुटबॉल विजेता अर्जेंटिना म्हणा, इंग्लंड म्हणा, ऑस्ट्रेलिया या देखील सदर इराण त्याचप्रमाणे साऊथ कोरिया हे असे काही संघ आहेत जे सध्या भारतासाठी आव्हान तयार करत आहेत. कित्येक इराणी खेळाडूंनी प्रो कबड्डीमध्ये जबरदस्त कामगिरी. 40 गुण मुंबई पोर्ट्रस, 23 गुण बृहन्मुंबई महानगरपालिका. आणि वेगवेगळे कोच म्हणा, असिस्टंट कोच, खेळाडूंना, वेगळ्या स्टाफना सर्वांना संधी. जबरदस्त पलटी, चांगला चेक राहुल खाटिक. दाखवून दिलेली प्रो कबड्डीमध्ये बंगाल ओव्हरसाठी मी का खेळलो. यू मुंबासाठी खेळणारा प्रणय राणे दुआ राय थर्ड ग्रेडमध्ये 5च्या कव्हरमध्ये 40-24 16 गुणांची आघाडी. लेफ्ट कॉर्नर करून डाव्या कोपऱ्याकडून चढाई करत असताना राईट टर्न आणि राईट कॉर्नर यांच्याकडे देखील तितकंच लक्ष आहे. आणि आता मात्र या ठिकाणी 2 पॉइंट्स. मध्य रेषा क्रॉस करताना किती खेळाडूंचा स्पर्श झालेला आहे त्या अनुषंगाने राम गायकर सीझन 7, 8 and 9 and 10 respectively consecutive 4 years in Pro Kabaddi League is going to be Vilas being the official. यांचं देखील आपल्या बरोबर पंच प्रमुख एक आंतरराष्ट्रीय पंच म्हणजे त्यांची ओळख साऊथ एशियन गेम श्रीलंका या ठिकाणी कव्हर करण्यात आली. त्यावेळेस रेफरी म्हणून कामगिरी शरदजी महाडिक सर रत्नागिरी सेना धर्माचे खेळाडू. आज प्रशिक्षक म्हणून जर पाहिलं तर 2011 पासून जो प्रवास वेगवेगळ्या सब ज्युनियरच्या स्पर्धांना रत्नागिरी जिल्हा भारत संघातील प्रशिक्षक म्हणून अजिंक्यपद पटकावून मिळवून देणारे प्रशिक्षक 3च्या कव्हरमध्ये देखील पाहतो. जसं आपण फुटबॉलमध्ये पाहतो सॉकरमध्ये की ग्रीन कार्ड, येलो कार्ड, त्याचप्रमाणे या खेळात देखील कार्ड्स अवेलेबल झालेले आहेत. आणि संधी मिळाली आणि त्याचा फायदा उचलला. साहिलसाठी जोरदार टाळ्या होत्या. दापोलीचा खेळाडू आहे. आपल्या खेळाडूचा खेळ वाढवायचा तर टाळ्यांचा गजर घरी आहे, त्याला शुभेच्छा देऊया. शेवटची 3 मिनिटं 43-28. सौरभ पाटे अजून एक मुंबई उपनगर संघाचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू. आणि रॉबीचा वापर लेफ्ट कव्हर राईट कॉर्नर आउट ऑफ दी कोर्ट नाव पाटे. सौरभ पाटे प्रमाणे करंडुटकरचे 2 खेळाडू त्यांनी खेलो इंडियामध्ये देखील जबरदस्त कामगिरी नंतर आपण पाहतोय. आता मात्र संधी मिळालेली आहे आणि हो 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 क्या बात है. थोडेसे उलटे होते
अंदाज आला नाही, मात्र प्रयत्न पूर्ण केला. 1 2 3 4 5 6 7 8 9 पण आपण पाहिले. प्रो कबड्डीमध्ये ज्यावेळेस प्रदीप कुमारने जबरदस्त कामगिरी केली होती. 3च्या कव्हरमध्ये सुपर टॅकल ऑन 46-28 मोठा फरक आहे जर आपण पाहिलं तर. बँक ऑफ बडोदा आणि हिंदूजा हॉस्पिटल तिसरा आणि अंतिम पुकार. लास्ट अँड फायनल थर्ड ऑन फॉर द नेक्स्ट मॅच. लाईट ऑन करा. चला लाईट ऑन झालेले आहे आणि साहिल माने येतोय चढाई करण्यासाठी. याबद्दल 2 गुण आपण पाहिले होते ज्या प्रकारे मध्ये आपण त्याला पाहतो. याचं फुटवर्क, त्याचं बदल आली, त्या टेम्परामेंट, टर्न आणि कॉर्नर त्याप्रमाणे मयूर कदम आहे. आणि करत असताना फास्ट अँड फ्युरियस अशा पद्धतीने 47-28 अशा पद्धतीने या ठिकाणी आक्रमण करत असताना काउंटर अटॅक शेवटचं 1 मिनिट आणि ज्या पद्धतीने हा प्रयत्न आपण पाहतोय संपूर्ण. आणि आता मात्र 2+2 इट्स अनिल कपूर स्टाईल 2+2